सर्वांना नमस्कार। आज 26 जानेवारी 2026 रोजी सर्व नागरिकांना आम्ही या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। तसेच झेंडावंदन झाल्यानंतर आम्ही रात्री एक पोस्ट पाहिली। मनोहर कुलकर्णी म्हणजे संभाजी भिडे हे या ठिकाणी आज कर्जतमध्ये 2 दिवसाचा त्यांनी कार्यक्रम लावला होता। संभाजी भिडे हे विषमतावादी विचारांचे एक वक्तृत्व व्यक्ती आहे। हा व्यक्ती समाजामध्ये विषमता पसरवतो। तसेच अनेक गटांमध्ये या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये एकमेकांच्या विरोधात वातावरण कसं तयार होईल, हिंसा कशी होईल यासाठी ते शिवाजी महाराजांच्या नावाने ते कार्य करतात। शिवाजी महाराजांच्या नावाने लोकांना भावुक करतात आणि एकत्र करून अशा पद्धतीचे महापुरुषांच्या विरोधात जे राजकीय नेते आहेत त्यांच्या विरोधात घाणेरडं वक्तव्य करतात। आम्ही यासंबंधी यांची सभा इथे होऊ नये यासाठी निवेदन आम्ही 24 तारखेला दिलं होतं। तरीसुद्धा इथे स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, भाजप सरकार या सगळ्या माध्यमातून ते इथे आले। ते गड मोहीम किल्ल्यावर जातील येतील अशी आम्हाला आशा होती, परंतु वादग्रस्त विधान करू नये अशी सूचना आम्ही त्यांना निरोप पोलिसांच्या माध्यमातून पाठवला होता। तरीसुद्धा त्यांनी काल आम्ही एक बातमी पाहिली की त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी या व्यक्तीने अत्यंत घाणेरडं विधान व्यक्त केलेलं आहे। तसेच काँग्रेस पार्टीचं सर्वे राहुल गांधी, संपूर्ण गांधी घराणं, मग इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, महात्मा गांधी असतील, या सर्व गांधी घराण्याविषयी सुद्धा या व्यक्तीने एक घाणेरडं विधान केलेलं आहे। आणि त्या विचारांचे लोक आम्ही सगळे एकत्र जमलोत आणि या संभाजी भिडेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। अशी ही विकृती समाजामध्ये फिरू नये यासाठी सरकारने दखल घेतली पाहिजे। सरकारने याला कुठेतरी थांबवलं पाहिजे, जेणेकरून देश हा सुखाने आनंदाने या देशामध्ये नागरिक नांदतील। आणि असं आम्ही या ठिकाणी मेसेज या 26 जानेवारी निमित्त बसवत आहोत आणि या ठिकाणी संभाजी भिडेचा जाहीर निषेध करीत आहोत। धन्यवाद। मनोहर भिडे या व्यक्तीने आमचे नेते पवारसाहेब यांच्यावर जे घाणेरडं वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। तसेच काँग्रेसचे नेते राजीव गांधी, राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा दिवस, त्या दिवसाच्या निमित्ताने आज सर्व भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरांचा। काल इथे मनोहर भिडे यांची गडकिल्ले मोहीम होती। त्या मोहीममध्ये आलेल्या मनोहर भिडे यांनी तशी शरद पवार किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे गांधी घराण्याविरुद्ध जे वादग्रस्त विधान केलं त्याबद्दल आम्ही कर्जत तालुका काँग्रेस कमिटीतर्फे व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करत आहोत। ही तशी कर्जत तालुक्यात किंवा जिल्ह्यात आज निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्या निवडणुका आचारसंहिता चालू असतानासुद्धा त्यांनी इथंशी येऊन जे वादग्रस्त विधान केलं आहे त्या वादग्रस्त विधान करून समाजात एक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्या प्रवृत्तीचा आम्ही आमच्या सर्व काँग्रेस परिवारातर्फे तसेच राष्ट्रवादी परिवारातर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत।